धनुभाऊ पुन्हा चौकशीच्या घेऱ्यात परत एकदा मोठ्या अडचणीत सापडणार. उपोषणाला जाऊन मन शांत करून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे असं वाटतं. धनंजय मुंडे आता परत एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार अशा चर्चांना आता उधाण आले आहे. नेमके प्रकरण काय, यावेळी नक्की काय घडले, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या वाल्मिक कराड याच्यासोबत मैत्री असल्याचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. त्याला कारणही तसेच. राज्यातील भल्या भल्या नेते मंडळींच्या भ्रष्ट कारभाराची कुंडली काढणाऱ्या अंजली दमानिया यांनी परत एकदा धनंजय मुंडेंची पाठ घेतली. त्यावेळी नुकतेच इगतपुरीमधून मनशांती करून आलेल्या धनंजय मुंडेंची शांती पुन्हा एकदा भंग होण्याची शक्यता आहे. त्यावेळी अंजली दमानिया यांनी मुंडेंवर नेमके काय आरोप केले आहेत? अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये आता मी सगळीच्या सगळी माहिती जी कृषी घोटाळ्याची होती, ऑफिस ऑफ प्रॉफिटची होती, त्याचे पेपर बाय पेपर मी त्या सगळ्या असाइन केल्या. त्याच्यासाठी त्यांना ती पूर्ण माहिती एक्सप्लेन केली आणि आता स्टेटमेंट अजून दिलंच गेलं नाहीये. त्याच्यासाठी आता मी मंगळवारी येते असं त्यांना सांगितलंय. पण पूर्ण स्कॅम कसा झालाय, काय झालाय, कोणाला थेट फायदा झाला, टेंडरिंग प्रोसेस कसा चुकीचा होता, त्याच्यात कसे बदल घडवून आणण्यात आले होते, या सगळ्या गोष्टी मी आता मांडल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मग त्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असो, टर्टल लॉजिस्टिक्स असो, त्या सगळ्या कंपन्यांची माहिती दिली. जगमित्र शुगरमध्ये पैसे कसे वळवण्यात आले व्यंकटेश्वरामधनं, या सगळ्या गोष्टींची माहिती देखील दिली. कायद्याच्या बाहेर जाऊन या गोष्टी कशा केल्या गेल्या याची देखील माहिती दिली. आत्ताच्या घटनेला त्यांच्याकडनं अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे. पण नेहमीच असं होतं की आपण सगळी आपली माहिती जीव ओतून त्यांना देतो. महाराष्ट्र सदन मोठ्यात देखील मी इथे आले होते. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बैठकी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्री असताना कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. नाही, त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल, झिपिट वगैरे म्हणाले असतील, तर त्याच्यावर मी काय बोलणार. कारण तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला, त्याच्यानंतर माझ्या नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं. मला वाटेल ती त्यांनी टोपणनामं देखील दिली होती. तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे ते आता शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोहोचेल. आता त्यांना याच्यात हे द्यायला, प्रत्येक गोष्टीत त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे. पण आता पुढे पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते. तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले. आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही. तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे. नाहीतर आता त्यांना जर वरनं आराम मिळाला तर काय होईल मला माहिती. या प्रकरणात आता धनंजय मुंडेंना कोणीही वाचवू शकणार नाही. जर सरकारचा हात त्यांच्या डोक्यावर असेल तरच धनंजय मुंडेंना या प्रकरणात दिलासा मिळू शकतो, असं विधान अंजली दमानिया यांनी केले आहे. अंजली दमानिया यांनी अँटी करप्शन विभागाला काय पुरावे सादर केले आहेत आणि त्याच्यावर अँटी करप्शन विभाग काय कारवाई करेल हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा.